श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महालक्ष्मी आईचा आज वार आहे शुक्रवार. अंबाबाईच्या नावानी चांग भलं आणि अंबाबाईचा उदो उदो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महालक्ष्मीचाच दिवस आहे, त्यामुळे महालक्ष्मी विषयकच खूप सुंदर माहिती देणार आहे. आपण पण आपल्या देवघरामध्ये महालक्ष्मीला विराजमान केलेला आहे. मूर्ती घ्यावी का फोटो या संभ्रमात होते. मूर्तीच घ्यायची आहे, पण आता कुंचन सेवेसाठी म्हणून फोटो ठेवलेला आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. संध्याकाळी आता थोड्या वेळाने जाऊन गजरा आणणार, म्हणजे आपल्या लक्ष्मी कुंचन सेवेला आणि माता लक्ष्मीला गजरा मी नक्कीच अर्पण करते. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या घरामध्ये महिला प्रत्येक शुक्रवारी ही दिनचर्या ठेवतात किंवा ही कामे करतात, त्या घरातल्या पतीचीच काय सगळ्यांचीच प्रगती होते. म्हणजेच त्या घराचा अक्षरशः गोकुळ बनतं आणि खूप सुखकारी असं ते घर बनतं. प्रत्येकाचं सुख हे वेगळ्या मापात मोजलं जातं. कुणाचं सुख पैशामध्ये मोजलं जातं, कोणाचं सुख आपल्या घरात किती माणसे आहेत ह्याच्यावर मोजलं जातं, तर कोणाचं सुख अगदी लहान लहान गोष्टींमध्ये असतं. कोणी आई वडिलांचा खूप आदर करतं, कोणी मुलांवर खूप प्रेम करतं, तर कोणाच्या सुखाची व्याख्या ही जगापेक्षा वेगळी असते. तर थोडक्यात सांगायचं आहे की सुख हे मानण्यावर आहे. आता मी देवपूजा केली म्हणूनही मी खूप आनंदी होऊ शकते आणि मला आज 1,00,000 रुपये मिळाले म्हणूनही मी आनंदी होऊ शकते. म्हणजेच प्रत्येकाच्या आनंदामध्ये फरक आहे. पटतंय ना तुम्हाला? तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सांगू इच्छिते की 15 फेब्रुवारी रोजी येत आहे महाशिवरात्री आणि त्यासाठी खास सिद्ध केलेले पारद शिवलिंग आपल्याकडे उपलब्ध आहे. पारद शिवलिंग हे घरामध्ये ठेवणे म्हणजेच देवघरामध्ये ठेवणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे 15 फेब्रुवारीला अजून खूप जास्त वेळ आहे, म्हणून तुम्हाला मी आत्तापासून का दाखवत आहे, कारण ते तुमच्यापर्यंत मला 12 फेब्रुवारी पर्यंत पोचवायचे आहे. त्याच्यानंतर मी म्हणजे 12च्या नंतर मी ऑर्डर घेणार नाहीये. यावेळेचं हे काम मला चोख करायचं आहे की महाशिवरात्रीला आपल्याकडून पारद शिवलिंग हवं असेल तर ते, स्फटिक शिवलिंग हवं असेल तर तेही मिळेल आणि पितळेचं शिवलिंग पाहिजे असेल तर तेही मिळेल. तुम्हाला जे हवं ते, तुम्हाला जे परवडेल ते, मात्र आपल्या देवघरामध्ये शिवलिंग नक्की स्थापन करा. बऱ्याच जणांना वाटतं की देवघरात शिवलिंग ठेवू नये, पण देवघरात महादेवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. घरामध्ये शिवलिंग असणे खूप महत्वाचे आहे, कारण भगवान महादेवांची सेवा ज्या घरामध्ये होते, रोग हरण, दुःख हरण, म्हणजे सगळ्यांचेच ते आपल्या काय म्हणतात त्याला, गरिबी हरण, सगळेच दुःख आपले ते दूर करतात, दुःखांचा नाश करतात. म्हणून महादेवांची सेवा ही घरात झालीच पाहिजे. त्याच पद्धतीने आज शुक्रवार आहे म्हणून सांगू इच्छिते की माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पाय दाबत असलेली मूर्ती म्हणजे शेषनाग भगवानांची मूर्ती, भगवान विष्णूंची मूर्ती सुद्धा घरामध्ये असणे खूप आवश्यक आहे. दक्षिणावर्ती शंखाने ज्या घरामध्ये आपल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या एकत्रित मूर्तीवर रोज अभिषेक केला जातो आणि माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल, मोगऱ्याचा गजरा आणि गुलाबाचे अत्तर लावले जाते, त्या घरात धनाचा जो ओघ असतो तो कधीच, म्हणजे मनी फ्लो ज्याला आपण म्हणतो, तो कधीही कमी होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला हवा असेल तर खाली मी नंबर देते, त्याच्यावर संपर्क साधा. आता बघूया की शुक्रवारी कोणती कोणती कामे करावी जेणेकरून आपल्या घरामध्ये कायम बरकत होईल. लक्षात घ्या, शुक्रवारी सर्वप्रथम आपले केस धुणे. गुरुवारी केस धुवू नयेत, कारण गुरु कमजोर होतो आणि अनेक त्रास आपल्या मागे लागतात. मात्र शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी महिलांनी डोक्यावरून स्नान अवश्य करावे. आता वर्किंग वुमन वगळता बाकी सगळ्यांनी करावे. आता वर्किंग असाल, शक्य नाहीये सकाळी, तर मी अशा स्त्रियांसाठी कुठल्याही काही गोष्टी सांगत नाही, कारण त्यांच्यासाठी सगळ्यात आधी कर्तव्य आहे आपली नोकरी. पण प्रयत्न करा की सकाळच्या 5 मिनिटात का होईना तुम्ही हेअर वॉश कराल. गुरुवारी तरी करायचंय, बुधवारी तरी करायचंय, रविवारी तरी करायचंय,
प्रयत्न करा, नाही झालं इट्स ओके, काही हरकत नाहीये. तर शुक्रवारी सगळ्यात आधी आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा थोडंसं तुम्ही गुलाबाचं अत्तर घाला आणि त्यानंतर किंवा गुलाब पाणी घाला आणि ते पाणी डोक्यावरून आणि अंगावरून घ्या. खूप छान फरक पडतो. तसेच प्रत्येक शुक्रवारी कधी गुलाबाचं अत्तर किंवा काय करायचं तुम्हाला सांगते. साधारण 100 ग्रॅम हिरवे वेलदोडे घ्यायचे. 100 ग्रॅम हिरवे वेलदोडे 1 लिटर पाण्यामध्ये उकळायचे आणि ते पाणी पूर्णपणे थंड करायचं, म्हणजे 1चं अर्धा झालं पाहिजे. अशा पद्धतीने हे पाणी तयार ठेवायचं. एका बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आणि दररोज किंवा प्रत्येक शुक्रवारी यातलं 1 टोपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी घालायचे आणि स्नान करायचा. इतका सुंदर रिझल्ट आहे याचा. तुम्ही ह्याच्या मागचं लॉजिक शोधण्यापेक्षा ना तुम्ही हे प्रयोग करून बघा. तुम्हाला खात्रीशीर सांगते की तुम्हाला अत्यंत जास्त फरक पडेल. त्याच पद्धतीने दररोजच पण किमान शुक्रवारी आपला जो हा भाग आहे, शुक्राचा भाग, आपल्या हाताचा अंगठ्याचा हा भाग जो असतो ना, हा भाग, डाव्या हाताचा हा भाग हा शुक्राचा असतो. आता माझी तर ही रोजचीच रेमेडी आहे. इथं अत्तर लावलं, हा भाग आपला ऍक्टिव्हेट केला, अशा पद्धतीने 1-2 मिनिट मंत्र म्हणायचा, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्रीम ब्रजी, श्रीम ब्रजी. त्यानंतर ह्याच्यावरती लिहायचा 24 आकडा. किती? 24 आकडा. तेच अत्तर थोडंसं इथं लावायचं आणि इथे लिहायचा 1176. हे 2 नंबर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी वापरा. मला रिझल्ट काय येतोय नक्की सांगा. त्याच पद्धतीने पूजा करताना माता लक्ष्मीला पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक अवश्य घाला. माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः हा महामंत्र किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके या मंत्राचा मंत्र म्हणत किंवा श्री सूक्त म्हणत अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर गुलाबाचे अत्तर, गुलाबाचे फूल, मोगऱ्याचा गजरा आणि गुलाबाचा धूप देवी समोर लावावा आणि त्यानंतर मी नेहमी सांगते त्याप्रमाणे लक्ष्मी कुंचनची सेवा करून घ्यावी. संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि श्री सुक्ताचे पठण करावे, व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे आणि विष्णू सहस्त्रनाम आणि महालक्ष्मी अष्टकम या 4 गोष्टी प्रत्येक शुक्रवारी कटाक्षाने करा. बघा तुमच्या घरात काय फरक पडतो. त्याच पद्धतीने तुळशीला चमचाभर दुधामध्ये चिमूटभर हळद घालून हे दूध अर्पण करा. शुक्रवारी आपण विधिवत पूजा तुळशीची सुद्धा करायची आहे. पाणी घालावे, दूध हळद घालावे, त्यानंतर हळदी कुंकू, केमिकल नसलेले हळदी कुंकू माता तुळशी मातेला वाहून घ्यावे. शाळीग्राम ठेवावा तुळशीमध्ये, त्याच्यावरून पण पाणी घालावे. शाळीग्राम पाहिजे तरी आपल्याकडे मिळतो बघा, माझ्या तुळशीमध्ये सतत असतो. तर शाळीग्रामावर पण पाणी घालावे, कारण माता लक्ष्मी आणि शाळीग्राम म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे एकत्रित असल्यावर खूप फायदा होतो. त्यानंतर माता तुलसीची पूजा करावी. जागा असेल तर 7 प्रदक्षिणा घालाव्यात, नसेल तर जागेवरून नमस्कार करावा आणि तुळशी मातेला माझ्या घराचे, माझ्या कुटुंबांचे रक्षण कर आणि घरामध्ये भरभराट होऊ दे ही प्रार्थना करायची. शुक्रवारी संध्याकाळी काहीही होऊ दे, शेवयांच्या खिरीचा किंवा मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आवर्जून दाखवावा. शुक्रवारी तुम्हाला जमत असेल तर बालाजी, व्यंकटेश बालाजी किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आरती अवश्य करावी. तर अशा पद्धतीने प्रत्येक शुक्रवारी जी महिला घरामध्ये सेवा करते, आणि हो, दुर्गा सप्तशतीचे जर पठण आठवड्यातून 1 तुम्ही केलेत, संपूर्ण दुर्गा सप्तशती एक साधारण 2 तास लागतात, पण जर केलेत, अजून मी सुरुवात केली नाहीये या घरात आल्यापासून, पण मला लवकरच करायचे आहे. प्रत्येक शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. बघा तुम्ही घरामध्ये तुम्हाला पाण्यासारखा पैसा येताना दिसेल. श्री स्वामी समर्थ.